निकाल आले, कुठेतरी काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते असं चित्र आहे. आपण सगळेजण बघताय की हे सगळं भाकीत. खरं तर तुम्हाला सगळ्यांना पण धन्यवाद दिलं पाहिजे. तुम्ही सगळ्या माध्यमांनी हे दाखवलं होतं. एका दुसरा सोडलात तर सर्वेक्षणामध्ये येत होतं, जे पेरलं ते उगवतंय. भारतीय जनता पक्षानं देशामध्ये तिरस्कार, घृणा, धर्म म्हणजे बजरंगबली की जय हो म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख गर्वसे किंवा हिंदू म्हणाले तर त्यांच्यावर कारवाई झाली होती बरं का. इथं बजरंगबली की जय हो म्हणणारे देशाचे पंतप्रधान आणि त्यांची ती फौज आहे ना, ती अख्ख्या देशाची उतरवतात बरं का. म्हणजे मसल पॉवर, मनी पॉवर आणि रुलिंग पॉवर. रुलिंग पॉवर ज्या पद्धतीनं वापरली जाते आणि असा काही एक भ्रम निर्माण करतात की बस आम्हीच. बंगालमध्ये माननीय ममता बॅनर्जींनी चितपट केलं होतं, आता पुन्हा कर्नाटकाने जागून दिलं. आणि उद्याच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीचा पाया आहे. आपल्या महाराष्ट्रात जी स्वतःच्या पायाखालची वाळू सरकलेली असताना सुद्धा ज्या पद्धतीनं बोललं जातं त्यांना सुद्धा अंतर्मुख व्हायला लावणारा हा निर्णय लक्षात ठेवा. आत्मपरीक्षण करा बरं की जनता तुमच्या किती विरोधात आहे हे चित्र दाखवून दिलं. म्हणजे 70-75च्याच मध्ये घोटाळत आहेत, अजून 40-45चा फरक आला जवळजवळ. एवढं तिथे घुटबळत आहेत आत्ताही. यावरून समजून गेलो देशाचे दोन मोठे नेते ठिया मांडून आणि मग ती स्पर्धा असते ना, एक प्रकारची गणवेश वेगवेगळे वेश घालण्याची वेशभूषा स्पर्धा, ती वेशभूषा स्पर्धा सुद्धा तिकडे झाली बरे का. काय काय वेशभूषा वेश परिधान केले, बजरंगबलींना घेऊन गेले. मला एक वाक्य अजूनही आठवते की माननीय देशाचे गृहमंत्री म्हणाले काँग्रेस जर तर जिंकली तर दंगा होईल, याची गंभीर दखल इलेक्शन कमिशन घेणार की नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये आम्ही आलो तरच चांगलं, दुसरे आले तर दंगा. दंगा करणारे कोण आहेत हे पण त्यांना माहिती असेल असं मला वाटतं. आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की कोण दंगा करणार आहे. गंभीर दखल घेतली गेली. 100% हा पाया आहे त्याचा. कर्नाटकची निवडणूक आता दक्षिणेत तर त्यांचं काही आहेच नाही. म्हणजे मुळात एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्ष असल्यासारखाच आहे. मग तो तेलंगणात असू द्या, आंध्र प्रदेशमध्ये असू द्या, तमिळनाडूमध्ये असू द्या किंवा केरळामध्ये असू द्या. एक राज्य सीमेवरचं आणि इवन एक राज्य सीमेवरचं राहिलं होतं कर्नाटकचं, ते एक राज्य होतं त्यांच्याकडे. इथंही त्यांनी पाठी सुरा खुपसूनवर केलेली सत्ता आहे ती, तर तिथं गेली. आता महाराष्ट्र त्याचा पुन्हा कळस चढवेल त्याच्यावर. सर, एक चित्र होतं की कर्नाटकचे आमदार तेव्हा पळवून मुंबईत आणले होते, पक्ष फुटला होता, तिथे देखील ईडीच्या कारवाया गेल्या, तिथे देखील नेते जेलमध्ये गेले. महाराष्ट्रातलं चित्र काँग्रेसचं कुठेतरी समान आहे. बघा तुम्ही, बरोबर आहे. आज बघा ना, याला धरून मी थोडंसं बाजूला जातो. कुरुलकरांनी जे केलं, राष्ट्रसंघातले बरं का संघ स्वयंसेवक, DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये पाकिस्तानशी हनी ट्रॅपमध्ये पकडले जातात, गुप्त माहिती देशाची देतात. कशी बातमी तुमच्या सगळ्या चॅनलवर एकदा दाखवून गप्प झाली, ती दुसऱ्या धर्माचा असता तर तुमची बातमी गप्प झाली असते का. मग हिंदू मुस्लिम आता कोणी केलं बरं. हां, आज समीर वानखेडे पाहिलं ना, करावे तसं भरावे, अहंकार. कोण भ्रष्ट आहे हे पण झालं त्याच्यामुळे लक्षात आलं. त्याच्या पलीकडे परमवीर, द ग्रेट परमवीर. हां, कलंक आहे ना. कलंक कुठला की मुंबईचा आयुक्त फरार आहे असं न्यायालय घोषित करतं. हा मुंबईच्या पोलिसाला लागलेला कलंक तो त्यांनी आत्ता पुन्हा त्यांच्या लॉन्ड्रीप्रमाणे धुवून काढला आहे. हे जे करताय ना, आणि मला आत्ता आणखीन एक नवीन वाटतंय, सत्तेसाठी काय काय करताय, किती धाकदपटशा. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो, बचत गटामध्ये गोरगरीब माणसं असतात, गोरगरीब महिला असतात, त्याचा बाजार मांडताय का तुम्ही. आज एका वर्तमानपत्राचं बातमी आली आहे बरं का, त्या बातमीमध्ये त्यांचा फॉर्म बघाल बचत गटाच्या, त्याच्यावर मग माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे फोटो छापलेत. आम्ही सरकारी नोकर होतो ना, नोकऱ्या लोकांना बँका, इन्शुरन्स, ज्या आमची शिवसेनेच्या लोकाधिकार समितीच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं तर ते फक्त शिवसेनेनं केलं. आणि ते नाणं खणखणीत व्हावं म्हणून आम्ही आमच्या मुलांना ट्रेन पण केलं. म्हणून एअर इंडियाची हॉस्टेससुद्धा जय महाराष्ट्र म्हणणारी आली.
त्या भूमिपुत्रात नोकऱ्या देताना वंदनीय शिवसेना प्रमुख, वंदनीय आदरणीय पक्षप्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे आले आणि फॉर्म वाटला, ये तुला नोकरी लावतो, असं केलंच नाही. पुण्याचं काम आहे, केलं, सोडून दिलं, मिळाल्या नोकऱ्या. ती मुलंसुद्धा काही आली, काही न सांगायला पण लागली की तुमच्यामुळे नोकऱ्या मिळाल्या म्हणून. पण आज बाजार मांडला आहे, अपॉइंटमेंट लेटर देण्याचा बाजार मांडलेला आहे. मग त्या उद्यमांमध्ये, उद्योगांमध्ये अपॉइंटिंग अथॉरिटी का असते? ती अपॉइंटिंग अथॉरिटी कुठे गेली? अपॉइंटिंग अथॉरिटी मिनिस्टर उपकार करता का नोकऱ्या देत्या? ते 2 कोटीचं केलं ना ढोंग, त्या ढोंगाला उत्तर द्या ना पहिलं. हा बाजार जो मांडला गेला, आज पण सायनला एक बाजार आहे मोठा, त्या बाजाराची दखल गंभीर घ्या. हे विकत घेणं चाललंय बरं का. आम्ही तुम्हाला दिलं, उपकार करता का? गोरगरिबांना, म्हणजे मला आठवतो सोनिया गांधींनी ते अन्न सुरक्षा कायदा आणला. कोणासाठी आणला? गोरगरिबांना निदान अन्न मिळालं पाहिजे म्हणून. ते जर तुम्ही केलं असतं तर कदाचित रेशन कार्डवर पण फोटो छापला असता पंतप्रधानांचा. हे आम्ही आणलंय बरं का. हे जे काही चाललंय ना, हे सर्वसामान्य माणसांना कळायला लागलं आता बरं. एवढंच लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही जितकं घाणेरडं राजकारण कराल तितकं तुम्ही खड्ड्यात जाणार, लक्षात ठेवा. आणि मग हे जे होतंय तेही कदाचित चांगलं घडतंय असं मला वाटतंय. लोकसभेमध्ये परिवर्तन होणार, विधानसभेत तर ते होईलच होईल, एवढं नक्की. पण असू दे बघा. खरं तर तिथं सुद्धा बरं झालं तुम्ही चांगलं, तुम्हाला धन्यवाद देतो. आपण सगळे सुज्ञ आहात. विधानसभेचं अधिवेशन जेव्हा होतं तेव्हा महामहिम राज्यपाल पहिल्यांदा अर्थसंकल्पाच्या पूर्वी भाषण करतात. ते भाषण तुम्ही गेल्या 25 वर्षांत काढून बघा. शेवटचं पान काय असतं? शेवटचं पान सांगतं बेळगाव कारवार सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र लढा देणार आहे. बेळगाव कारवार, निपाणी, भालकी, बिदर महाराष्ट्रात आलं पाहिजे असं म्हणणारं, असं जेव्हा भाषण दिलं, ते भाषण सरकार देतं. महामहिम राज्यपाल सरकारच्या वतीनं बोलतात. सरकारची ती भूमिका आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी होते, त्यांनी ते आल्यानंतर पुन्हा एकदा तो विषय हाताळायला सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र आणि आजी मुख्यमंत्री त्याच मराठी माणसांच्या विरोधात प्रचाराला गेले. हे काय आहे? नैतिकता असा शब्द त्यांनी काल वापरला. नैतिकता कोणी बोलावी? तुम्ही. आज तुमच्यावर केसरकर आहेत. माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्या केसरकरांना पाडण्यासाठी तुमचे प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री, ज्यांच्या पत्नीसकट ठाण मांडून सावंतवाडीला बसले होते. केसरकर शिवसेनेचे उमेदवार होते बरं का, युतीचे उमेदवार होते. त्यांना पाडायला कोण? प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी, गोव्याचे मुख्यमंत्री. उमेदवार कोण तुमचा? राजन तेली, भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष. ही तुमची नैतिकता आहे बरं का. त्यामुळे नैतिकतेबद्दल भाजपने आयुष्यात बोलू नये कधीच. त्याला तो नैतिकपण आणि कायदिक कुठलाच अधिकार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या म्हणालात, वाईट वाटतं की त्या बघा शिवसेनेचा पण एक उमेदवार उभा राहिला होता. आम्ही सरळ सांगितलं नाही, कधी नव्हे, ती पुन्हा एकदा बिचारे एकत्र आलेत, त्याला अपशकुन करायचा नाही. आणि म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिवसेनेनं दिलदारपणे पाठिंबा दिला. खरं तर तो प्रश्न जिवंत ठेवणारी शिवसेना आहे. 1969 साली आंदोलन करणारी शिवसेना आहे. 69 नागरिकांचे, आंदोलकांचे प्राण अर्पण करणारी शिवसेना आहे. ते 106 नंतर 69 याच कामासाठी वंदनीय शिवसेना प्रमुख, त्यासाठी कारावास भोगावा लागला होता. ती शिवसेना आहे. त्यावेळी तो प्रश्न जिवंत ठेवला शिवसेनेनं. पण अट्टास नाही केला आम्ही. मराठी माणसाच्या एकजुटीला कुठं अपशकुन होऊ नये याची दखल शिवसेनेनं घेतली. तिथं हे सगळे लोक जाऊन आपल्याच मराठी माणसाचा पराभव करा हे सांगण्यासाठी हे जातात. ते किती दांभिक आहेत आणि किती अनैतिक आहेत हे पहा. गंभीरच आहे ते. किती म्हणजे मला सांगा, माझं लोकसभेतलं भाषण पाहतो मी, लोकसभेत बोललो बरं का. आणि म्हणून म्हटलं हा कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. मी दुरुस्तीचं दिलं पण लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल, की ईडी एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये किंवा कस्टडीत घेतं, ताब्यात घेतल्यानंतर वर्ष त्या मुलाला, तरुण मुलगा आहे, त्याच्या आयुष्याचं वाटोळं करायचं काम तुमचं आहे का? 40 दिवस तुम्ही ठेवलं आणि 40 दिवसानंतर कोर्ट काय म्हणालं? तुम्हालाच माहिती आहे ना. कोर्ट म्हणालं याच्यामध्ये कुठलाही गुन्हा नाही. कसं काय त्याला 40 दिवस ठेवलं? मग ज्यांनी 40 दिवस ठेवलं त्याच्यावर काय कारवाई करणार? जसं गव्हर्नरवर काय कारवाई करणार असा प्रश्न आदरणीय उद्धवजींनी विचारलाय ना, तशातलाच हा प्रकार आहे. यांच्यावर काय कारवाई करायची? आणि हे किती भ्रष्ट होते, कारण तो एका कलावंताचा मुलगा होता म्हणून मग उकळी करायची. त्याच्यात तो साईल कसा गेला, त्याचं निधन झालंय.
याचा विचार आपण केला पाहिजे सगळ्या. आणि म्हणून ते अहंकारी होते, इथं पिस्तूल लावून फिरत होते. एक ते परमवीर, दुसरे हे चक्रवीर. हे अशी नादान माणसं, कधी जातीचं गुढवून काही सगळी ढोंगबाजी करणारी. आणि त्यांच्या पाठीमागे कोण उभं राहतं? भारतीय जनता पार्टीनं समीर वानखेडेंना घेऊन नवाब मौलिकांना किती त्यांची हेटाळणी केली ती विसरू नका बरं. माझी तर म्हणणे लावरे तो व्हिडिओ असं करा एकदा, जरा दाखवा समीर वानखेडेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी त्यावेळेला काय म्हणत होती, आज काय बोलतायत ते विचारून घ्या जरा एकदा, म्हणजे कळेल. आता त्यावर मी भाष्य करणार नाही, कारण माझ्याकडे ती माहिती नाही. ज्यांच्याकडे माहिती त्यांनी ती सांगितली, त्याच्याबद्दल तपासणी करायला पाहिजे. राहुल नार्वेकरांचं असं म्हणणं आहे 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय माझ्याकडे नाही, तर 54 आमदारांचा आहे. नाही हो, हे बघा, हे ह्याला तर दांभिक म्हणतात ना. तुम्ही सुज्ञात किती सगळेजण, सुशिक्षित आहात, सुज्ञात, सुसंस्कारित पडा. काय म्हणालंय वो कोर्ट? जेव्हा आमच्या व्हीपला सुनील प्रभू हेच व्हीप राहतील असं जेव्हा म्हणतात, तेव्हा तो व्हीप केव्हा होता? 17 फेब्रुवारीच्या नंतर त्यांच्या पक्षाचा विषय आलाय, कळलं का? ते सुद्धा इलेक्शन कमिशनमध्ये येईल नंतर, ते येऊ द्या. आत्ता तरी हे म्हणता येईल की 17 फेब्रुवारी त्यांचा पक्ष आला, त्यांना चिन्ह दिलं गेलं. मग ही घटना जेव्हा घडली, हे जे काय घडलं, तेव्हा व्हीप कोण होता? आणि तो यांनी अध्यक्ष झाल्यावर संध्याकाळी ताबडतोब बदलला. व्हीप कोणी द्यायचा असतो? पक्षाच्या प्रमुखांनी. तेव्हा ह्यांच्या पक्षाला मान्यता मिळाली होती का इलेक्शन कमिशनकडनं? म्हणूनच आदरणीय सर्वोच्च न्यायालय बेकायदेशीर आहे असं म्हणाले. त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारा. मग माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या व्हीपला, प्रतोदाला बेकायदेशीर का म्हटलं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मग ते बेकायदेशीर आहे, कायदेशीर कोण आहे? सुनील प्रभू आहे. मग त्यांनी दिलेलं ते कायदेशीर आहेत, मग त्यांनी बजावलेला पक्षादेश पण कायदेशीर आहे. मग त्यांनी बजावलेला कायदेशीर पक्षादेश जर कायदेशीर असेल, तर त्या पक्षादेशाचं उल्लंघन करणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे आणि अपात्रतेला बोलावणं करणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. ती 16वर सोडा नाही, 16 ही सुरुवात आहे, त्या सगळ्यांवर होईल. 2दा दिलं आहे बरं. अधिवेशन चालू असताना तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ केलेले, त्याचं दाखवलेलं आहे, खुलेआम दाखवलेलं आहे. ते काल माझी विधानसभा बाहेरचं, तर बाहेरचा विषयच नाही आहे. पळबाटा काढतात. तुम्ही दाखवता का हो अशा माणसांना ज्यांना काही विषयात माहिती नसतो? ते असतील अध्यक्ष माझी, पण काही बोलायचं आणि ते तुम्ही दाखवत बसायचं. करू नका, कायद्याला धरू नये. आम्ही कुठलीही गोष्ट जी बोलतोय ती बेकायदेशीर आहे ते त्यांनी सांगावं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा आदर करावा. रिजनेबल टाईम दिला आहे, त्या रिजनेबल टाईममध्ये त्यांना करावंच लागेल अशा प्रकारचं ते निर्देश आहेत खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे, ते त्यांनी पालन केलं पाहिजे. सर हिंदी में सर एक आमदारांची आज बैठक बोलावलेली आहे, काय सांगा? मला वाटतं माननीय आमदारांची बैठक ही स्वतःच्या घरातली बैठक आहे. त्यांना या आलेल्या निर्णयाचं विश्लेषण, त्यांना प्रबोधन करणं आवश्यक आहे. त्यासाठी ती बैठक आहे, त्यांना ते समजवलं. त्याच्यात मोठी काही विशेष उलताफालतीची बैठक नाही आहे. आपने जो सवाल पूछा, आज कर्नाटक विधानसभा के चुनाव परिणाम घोषित हो रहे हैं और हम सुबह से देख रहे हैं कांग्रेस आगे चल चुकी है और कांग्रेस अभी अपना बहुमत सिद्ध करने पर 1-2 सीटों की इधर उधर होगी बात तो हो जाएगा और कांग्रेस वहाँ बहुमत से आ रही है. अब कांग्रेस की सरकार वहाँ बनेगी. ये भारतीय जनता पार्टी पर एक मजबूत तमाचा है. और जो तमाशा उन्होंने क्या किया था, परिवेश पहनना, जय बजरंग बली की आवाज़ दी थी, धर्म का प्रचार किया गया. चुनाव आयोग क्यों चुप है मुझे नहीं मालूम. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने एक ही घोषणा की थी, गर्व से कहो हम हिंदू है. चुनाव में जीतने के बाद वंदनीय शिवसेना प्रमुख को चुनाव आगे चलकर चुनाव नहीं कर सकते, चुनाव में खड़े नहीं रह सकते, इस तरह का निर्णय सरकार ने दिया. उससे भी ज़्यादा गंभीर निर्णय दिया कि वो वोट भी नहीं कर सकते. हिंदुत्व के लिए किए हुआ त्याग. और आज बजरंग बली की बात करते हो, चुनाव आयोग चुप है. बजरंग बली की प्रतिभा एक दूसरे को उस मंच पर दी जा रही है, ये चुनाव चुप है. गृह मंत्री कहते हैं अगर यहाँ कोई दूसरा चुनकर आया कांग्रेस, तो अगर कांग्रेस जो दंगा फसाद हो जाएगा, चुनाव आयोग चुप क्यों है? चुनाव आयोग चुप क्यों है? ये भी तो बात है. वहां भी तो तुमने वही किया, घृणा, तिरस्कार, द्वेष, नफरत फैलाना, यही तुम्हारा काम है. और इसीलिए
जो नफरत फैलाने वाले हैं उनको कर्नाटक की जनता ने नाकारा है। सबसे बड़ी बात है, यह अभी नींव होगी कल के चुनावों की, और वहाँ के चलकर बताएंगे वो तो सिर्फ अकेली कांग्रेस थी, देश में सारे विपक्षी इकट्ठा हो जाएंगे तो क्या परिणाम आएंगे, इसकी ये झलक कर्नाटक की विधानसभा के चुनाव के परिणामों से आपके सामने आई है। सर ये कारण क्या मानते हैं सर, भाजपा पिछड़ गई? मैंने यही तो कहा ना भाई, दमन शक्ति, मैन पावर, मसल पावर, मनी पावर एंड द पावर, मिसयूज बाय द पावर, पूरा देश वहां उतार देते एक एक विधानसभा के चुनाव में। प्रधानमंत्री ठिया लगाते, गृह मंत्री वहां बैठते, सारे मंत्रीगण आते, अन्य राज्यों के मंत्री आते, अन्य राज्यों के मुख्यमंत्री आते। ये क्या पहले कभी हुआ? मुझे याद है आज भी विधानसभा के चुनाव में देश के प्रधानमंत्री महाराष्ट्र में भी आते थे, माननीय इंदिरा जी आती थी, और वो इंदिरा जी आकर एक नागपुर, एक नंदुरबार, एक आध अगर मीटिंग मुंबई शहर में हुई तो हुई, नहीं तो निकल जाती थी। हमारे समय में भी किया था, ध्यान में रखना। 2014 में विधानसभा के चुनाव में प्रधानमंत्री जी ने 27 सभा ली थी। किसको पराजित करना था? कांग्रेस तो पराजित हुई थी लोकसभा में, अब हम ही तो गठबंधन में थे, पराजित किसको करना था? क्योंकि विधानसभा में चुनाव में गठबंधन नहीं हुआ था, तो पराजित करने के लिए देश के प्रधानमंत्री आए थे, शिवसेना को पराजित करने। उस वक्त अकेले उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में शिवसेना ने 63 विधायक जीत कर लाए थे, तो वो उनके नेतृत्व की जीत थी, तभी तो हम विपक्ष में बैठे थे। यही जो मुख्यमंत्री उनको विपक्ष का नेता बनाया था, उद्धव जी ठाकरे जी ने नेता बनाया था, ध्यान में रखना है। आज मातोश्री पर नेताओं की अहम बैठक बुलाई गई है, क्या कुछ मुद्दे होंगे? मातोश्री में बैठे भाई, हमारे विधायकों को तो पता चले भाई, बाहर आकर आपके चैनल में एक एक विद्वान लोग कुछ भी आके बोलते रहते हैं, तो भाई सच्चाई क्या है वो भी तो बताने की आवश्यकता है। वो संभ्रमित न हो, ये तो उनका काम है ना, धंधा, और आपको बताना वो धंधा है, संभ्रमित करने वाला धंधा, बार बार बताओ। सुबह देखा कि नहीं, जैसे काउंटिंग शुरू हुई भाजपा आगे है, शुरू हो गया, क्या हुआ दोपहर तक? तो ये सब लोग समझ गए हैं, समझे आप? लोग समझते हैं कि क्या हो रहा है, कैसी दमन शक्ति आपके ऊपर भी प्रभावित कर रही है, आपको भी, ये तो समझ गई है लोग। इसलिए मैं आपसे प्रार्थना करता हूँ, सच्चाई छुप नहीं सकती बनावट के असूलों से। सीबीआई की रेड जो हुई है सर,